मित्रांनो नमस्कार, कसे आहात? मित्रांनो, नवरात्रोत्सवाचे दिवस चालू आहेत. सगळीकडे आपण दुर्गा पूजन करतो आहे. आपल्या भारतीय समाजामध्ये आपण स्त्रीला दुर्गेचं रूप मानलेलं आहे आणि यावेळेस आपण असा विषय घेतलेला आहे की आपण नवदुर्गा स्वीकारल्या आहेत का. थोडासा विषय पाहून तुम्हाला असं वाटलं असेल की हा काय विषय आहे, परंतु एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मित्रांनो, फिमेल मायग्रेशन टू मेगा सिटीज अँड डेव्हलपमेंट इन इंडिया या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की 1951 मध्ये भारतामध्ये फक्त 4 मेगा सिटीज होत्या. 2001 पर्यंत फक्त भारतामध्ये अशा मेगा सिटीजची संख्या 35 झाली. आणि या मेगा सिटीजमध्ये स्त्रियांचं जे वाढलेलं मायग्रेशन आहे, मुलींचं खास करून शिक्षणासाठी, नोकऱ्यांसाठी, हे मोठ्या प्रमाणामध्ये मायग्रेशन ह्या मोठमोठ्या मेगा सिटीजमध्ये झालेलं आहे. त्यासोबतच इतरही ठिकाणी झालेलं आहे. मात्र हे जे मायग्रेशन झालेलं आहे, ह्या मायग्रेशननं त्या मुलींच्या किंवा महिलांच्या वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम झालेला आहे, त्यासोबतच त्यांच्या फॅमिलीसोबत, आईवडील असतील किंवा इतर फॅमिली मेंबर्स असतील, त्यांच्यासोबतच्या रिलेशनवर याचा काय परिणाम पडलेला आहे आणि त्यांच्यासमोर कुठले नवीन प्रश्न उत्पन्न झालेले आहेत, ह्या सगळ्यांचा आढावा आज आपल्याला घ्यायचा आहे. आणि ह्या मायग्रेशनमधून ज्या नवदुर्गा आजच्या भारतामध्ये तयार झालेल्या आहेत, या नवदुर्गांना आपण समाज म्हणून स्वीकारलेलं आहे का, हा प्रश्न आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला विचारतो आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की सर हा विषय घेण्याच्या मागचं कारण काय आहे? तर कारण हे आहे, अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की पश्चिम बंगालमध्ये जी घटना झाली, महाराष्ट्रामध्ये बदलापूरमध्ये ज्या घटना झाल्या, आणि ह्या फक्त फारच मोजक्या 1% पण नाही अशा घटना आहेत. यापेक्षा कितीतरी घटना, अशाच सेम पद्धतीच्या अत्याचाराच्या घटना रोज घडतात. अनेक घटना आपल्याला माहीत पण नसतात. काही घटना ह्या माहीत असतात परंतु त्या नोंदल्या जात नाहीत. ज्या नोंदल्या जातात त्यातही बऱ्याचशा त्यांच्या मागे कुठलंही ग्लॅमर नसल्यामुळे त्या अदखलपात्र राहतात. आणि अशा सिच्युएशनमध्ये आपण ह्या नवदुर्गांना स्वीकारला आहे का, हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारण्याची ही वेळ आलेली आहे. मुलींचं जे स्थलांतर आहे हे खूप महत्त्वाचं आहे. मी जेव्हा MPSC UPSCचा अभ्यास करत होतो त्यावेळेस स्थलांतर हे भूगोलामध्ये मी पहिल्यांदा वाचलं. भूगोलामध्ये वाचल्यानंतर मला असं वाटलं होतं की स्थलांतर हे फक्त आणि फक्त पुरुषांचं होत असेल किंवा स्त्रियांचं अतिशय कमी असेल. परंतु त्या ठिकाणी मला लक्षात आलं की स्त्रियांचं स्थलांतर सुद्धा मोठ्या प्रमाणात होतंय. परंतु ते स्थलांतर जे होतं ते लग्नानंतर होणारं स्थलांतर जास्त होतं. आणि आपण ज्या स्थलांतराची गोष्ट करतो आहे ते स्थलांतर लग्नाच्या आधीचं पण बरेचदा आहे. हे अलीकडच्या काळात वाढलेलं आहे शिक्षणासाठी. कारण आपण सगळ्या लोकांनी मुलींना शिकवायचं, हे जे काही हा जो काही विचार आहे तो विचार स्वीकारलेला आहे. परंतु मुलींना शिकवल्यानंतर जे बदल त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होतात, त्यांच्या व्यक्तिमत्वात जे बदल होतात ते स्वीकारण्याची ताकद समाज म्हणून अजून आपल्यामध्ये आलेली नाही आहे. किंवा त्यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची जी क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होते, मग तो लग्नाचा निर्णय असू द्या की आयुष्य पुढे कशा पद्धतीने त्यांना व्यतीत करायचं आहे त्या संदर्भातला निर्णय असू द्या, त्या बाबतीत ते त्यांचे निर्णय स्वीकारण्याची क्षमता समाज म्हणून अजून आपल्यामध्ये आलेली नाही आहे. आणि त्यामुळं बरेच प्रश्न तयार होत आहेत आणि त्याच सगळ्या प्रश्नांचा उहापोह आपण ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. मित्रांनो, जेव्हा मुलगी शिकायसाठी बाहेर जाते त्यावेळेस तिच्या समोरचे प्रश्न हे मोठे गंभीर असतात. खास करून जेव्हा बदलापूरसारख्या घटना घडत आहेत किंवा पश्चिम बंगालमधल्या घटनांसारख्या घटना पूर्ण भारतात घडत आहेत. अगदी पुणेसुद्धा याला अपवाद नाही आहेत. खूप मोठ्या प्रमाणात दररोज पुण्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशा अनेक घटना पाहायला मिळतात. अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा एखादी मुलगी शिक्षणासाठी बाहेर जातो म्हणते किंवा जाणार असते, त्यावेळेस वडिलांना पहिल्यांदा काळजी असते ती तिच्या सुरक्षिततेची. अनेक मुलींना सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक पालक शिकण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी बाहेरच पाठवत नाहीत. अनेक मुलींची वाढ तिथंच खुंटून जाते. काही पालक असतात की जे हिम्मत करतात आणि त्यांना शिक्षणासाठी किंवा नोकरी व्यवसाय करण्यासाठी बाहेर पाठवतात. पण पाठवल्यानंतरही त्यांच्या मनामध्ये एक अनामिक भीती असते. साहजिक आहे, प्रत्येकामध्ये असते. आणि त्या मुलीला तेवढी जास्त काळजी प्रत्येक ठिकाणी घ्यावी लागते जेवढी एखाद्या मुलाला घ्यावी लागत नाही.
दुसरी महत्त्वाची गोष्ट, एखादा हॉस्टेल असेल, फ्लॅट घेऊन राहणं असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा मुलींना राहण्याचे प्रश्न असतात त्यावेळेसचे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी तयार होतात आणि त्यांना खूप जास्त बाहेर निघता येत नाही. एका विशिष्ट पिरियडच्या नंतर अजूनही कोणतीही सिटी असू द्या, कोणतंही शहर असू द्या भारतातलं, गाव, तालुके, जिल्हे तर नंतरची गोष्ट आहे, पण ह्या ज्या मेगा सिटीज आहे, कुठलीही मेगा सिटीज असू द्या, कुठल्याही मेगा सिटीजमध्ये 24 तास मुलं जेवढं निर्भयतेनं फिरू शकतात तेवढ्या निर्भयतेनं आज मुली फिरू शकत नाही. ही आपली वास्तविक परिस्थिती आहे. आदर्श परिस्थिती काही पण असू द्या आणि त्यावेळेस त्यांच्या समोरचे प्रश्न हे निश्चितपणे जास्त कठीण असतात. परंतु ह्या सगळ्यांवर मात करून मुली शिकतात, अनेक मुली शिकतात, चांगल्या उद्योग व्यवसायामध्ये जातात, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होतात, नवीन जग त्यांना दिसतं. असं आपण म्हणू शकत नाही की सगळ्याच मुली याच्यातून काही चांगलंच घडवतात. काही मुली अशाही असतात की ज्या ह्या सुविधांचा गैरफायदा घेतात, परंतु त्या 4-2% आपण जर सोडून दिलं तर उरलेल्या अनेक मुली यातून खूप चांगलं काही घडवतात. परंतु हे चांगलं व्यक्तिमत्व घडल्यानंतर त्यांना जर असं वाटलं की आता आपण आपल्या विचारानेच जगलं पाहिजे, आपला जोडीदार निवडण्याचं, लग्नाचा जे काही निर्णय आहे तो आपल्या मतानं घेतला पाहिजे, तर अजूनही त्याच मानसिकतेमध्ये असणारे, म्हणजे गावखेड्यातल्या मानसिकतेमध्ये असणारे अनेक पालक त्यासाठी तयार होत नाहीत आणि त्यांना मग असं वाटायला लागतं की आपण उगाच मुलींना शिकवलं आणि त्या मुलीचा त्या आईवडिलांसोबतचे जे काही संबंध असतात किंवा तिच्या समाजासोबतचे जे काही संबंध असतात त्यावर याचा एक अनिष्ट परिणाम होतो, एक संघर्ष त्या ठिकाणी चालू होतो. आणि या अर्थाने मला म्हणायचं आहे की आपण मुलींचं शिक्षण अजूनपर्यंत स्वीकारलेलं नाही. ह्या नवीन शिक्षणामधून, ह्या नवीन बदलांमधून ज्या नवदुर्गा तयार झालेल्या आहेत, या नवदुर्गांना आपण अजून स्वीकारू शकलेलो नाही आणि तो बदल स्वीकारण्याची आज आपल्याला गरज आहे. मित्रांनो, नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स अँड रिसर्च यांनी जो प्रसिद्ध केलेली आकडेवारी आहे त्या आकडेवारीनुसार 456 मिलियन पैकी 310 मिलियन महिला ज्या स्थलांतरित होतात आणि ह्या स्थलांतरित स्त्रियांचे हे सगळे प्रश्न आपण समजून घेण्याची गरज आहे. आज जेव्हा आपण नवरात्र उत्सव साजरा करतो आहे त्या पर्वावर खास करून हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. मुलींना जर खऱ्या अर्थानं आपण स्वीकारत असू, ह्या नवदुर्गांना जर खऱ्या अर्थानं आपण स्वीकारत असू, त्यांचे प्रश्न, त्यांच्यामध्ये होणारे बदल जर का आपण समजून घेत असू, तरच समाज म्हणून आपली जी पुढची वाटचाल आहे ती चांगली होऊ शकतं असं मला वाटतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत, कुटुंबियांपर्यंत तो व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.